आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. ईद ए मिलादुन्नबी आज सर्वत्र साधेपणानं साजरी करण्यात येत आहे. देशातील पहिल्या ई न्याय कौशल केंद्राचं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिली गेलेली प्राप्तिकरातील सवलत आता राज्य सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार. केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे उद्या देशभरात सत्याग्रहाचं आयोजन आणि राज्यातील शाळांमध्ये 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्याचा शालेय शिक्षण विभागाचा आदेश. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद ए मिलादुन्नबीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद ए मिलादुन्नबी साजरी होत आहे. या दिवशी ठिकठिकाणी जुलूस काढला जातो. तसंच मशिदींमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलूस तसंच जाहीर कार्यक्रम न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतला आहे. पैगंबर मोहम्मद यांचं जीवन आणि शिकवण या संदर्भात ऑनलाईन सीरत कॉन्फरन्स तसंच मिलाद मैफिलींचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड प्रतिबंधात्मक शासन निर्देशांचं पालन करत नागपुरातील मुस्लिम बांधवांनी आज मिलादुन्नबीचा उत्सव साधेपणानं साजरा केला. कोणताही जुलूस शहरात काढला गेला नाही. आज मोमीनपुरा इथं मुस्लिम लायब्ररीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. कोजागिरी पौर्णिमा देखील आजच साजरी करण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देताना हा सण सर्वांच्या जीवनात धन धान्य उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो अशा सदिच्छा दिल्या आहेत. देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर 91.15% झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात कोरोना विषाणू संसर्गाचे 48,648 नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 80,88,000 झाली आहे. यापैकी 73,73,000 रुग्ण बरे झाले आहेत. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात 57,000 रुग्ण बरे झाले असून या काळात 563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,21,090 झाली आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या काल दिवसभरात 5,902 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 16,66,668 झाली आहे. राज्यभरात काल 156 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरात आज आतापर्यंत 142 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 95,032 इतका झाला आहे. 87,259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 4,663 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3,110 रुग्ण या आजारानं दगावले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात आज 115 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसंच आज 97 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित 5,766 पैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4,806 वर पोहोचली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत न्याय कौशल केंद्राचं अर्थात ई रिसोर्स सेंटरचं उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्तींसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड नवी दिल्ली इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी उद्या सकाळी 11:30 वाजता रामगिरी परिसरातील न्यायिक अधिकारी प्रशिक्षण केंद्र इथल्या न्याय कौशल केंद्राच्या कोनशिलेचं अनावरण केलं जाईल. रिसोर्स केंद्रामधून सर्वोच्च तसंच उच्च न्यायालयाचे ई नोंदणी ई सुनावणी करता येणार आहे. तसंच या केंद्रात न्यायिक प्रक्रियेच्या अनुषंगानं अन्य सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. अशा पद्धतीचं हे देशातील पहिलं केंद्र असणार आहे. या उद्घाटनाचं थेट प्रसारण करण्यात येईल. प्रवास भत्ता कॅश व्हाउचर योजनेअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिली गेलेली प्राप्तिकरातील सवलत राज्य सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि आस्थापना तसंच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, बँका तसंच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एलटीसी योजना लागू असेल तर असे कर्मचारी त्यांना मिळालेल्या प्रवास भत्त्यातून केंद्रीय योजनेप्रमाणे खरेदी करू शकतात. त्यासाठीच्या रकमेवर ते प्राप्तिकरातून सवलत मागू शकणार आहेत. कर्मचाऱ्यांनी जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकाकडूनच खरेदी करून डिजिटल पद्धतीने पैसे द्यायचे आहेत. हे व्यवहार पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत करावे लागणार आहेत. ग्राहकांना खर्च करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील बातम्या ऐकण्यापूर्वी ऐकूया हा संदेश. कोरोना आपल्याला होणार नाही यासाठी काय करूया? काहीतरी सोपी पद्धत असेल का? हो आहे ना.
SMS नियम पाळा आणि कोरोनाला टाळा. SMS हे काय असतं? SMS म्हणजे S सोशल डिस्टन्सिंग, M मास्क, S सॅनिटायझर. या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि त्याचा उपयोग केला तर समजा की कोरोना पळाला. अरे वा, हे तर अगदी सोपं आहे. मी SMS पाळणार आणि इतरांनाही सांगणार. केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे. या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त उद्या देशभरात सत्याग्रह केला जाणार आहे. सेवाग्राम इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आश्रमासमोरही राज्यव्यापी सत्याग्रह केला जाणार असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील मंत्री यावेळी उपस्थित राहतील. सेवाग्राम इथल्या आश्रमासमोर दिवसभर हा सत्याग्रह चालणार असून यात महाराष्ट्राचे प्रभारी S.K. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजतापर्यंत आयोजित सत्याग्रहाची सुरुवात आश्रम परिसरात सर्वधर्म प्रार्थना आणि आश्रमात नेत्यांनी लावलेल्या वृक्षांना पाणी घालून केली जाणार आहे. उद्या शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 7:15 आकाशवाणीवरील वृत्तविशेष कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सरदार पटेल एकतेचे शिल्पकार या त्यांचे जीवन आणि कार्य उलगडणाऱ्या वृत्तसेवा विभाग नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या मूळ कार्यक्रमाचं प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई यांनी केलेलं मराठी रूपांतर ऐकता येईल. यात सरदार पटेलांनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार त्यांच्या आवाजात ऐकता येतील. हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून देखील सहक्षेपित केला जाईल. केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. केंद्रानं कांदा साठवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे शासनानं घातलेल्या मर्यादेपूर्वी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा त्यांना आता विकता येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज सकाळपासून कांद्यांचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या 4 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करावेत असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानं आज सकाळीच लासलगाव बाजार समितीमध्ये 600 मेट्रिक टन कांद्याची आवक झाली. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 17 क्रमांकाचा अर्ज 2 ते 28 नोव्हेंबर 2020 या कालावधीत भरता येणार आहे असं नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी कळवलं आहे. परीक्षेसाठी नाव नोंदणी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारला जाईल. अर्ज भरताना शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून अपलोड करावा लागेल. मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अनिवार्य आहे असं कळवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यासंबंधीचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं निर्गमित केला आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण तसंच टेलिकाउन्सिलिंगशी संबंधित कामं पूर्ण करणं शक्य व्हावं यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. कोविड-19च्या अनुषंगानं जारी करण्यात आलेल्या सर्वसाधारण कार्यप्रणाली अर्थात SOP नुसार शाळा इमारतीचा परिसर सॅनिटाईज करणं, उपस्थितांनी मास्क वापरणं, सुरक्षित अंतर राखणं बंधनकारक असेल. शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यास परवानगी मिळाली असली तरी शाळांचे वर्ग 31 ऑक्टोबर नंतरच सुरू करता येतील असंही शालेय शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे. विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठ्याच्या विविध योजना बंद पडतात. कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग म्हणून 2 ते 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल असं पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पाणी पुरवठ्याचा आढावा घेताना सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात 1993 मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली, परंतु ही दारूबंदी उठवण्याच्या हालचाली राजकीय नेत्यांकडून होत असताना दारूबंदी कायम ठेवण्यासाठी जिल्हाभरातील गावं सरसावली आहेत. 29 ऑक्टोबरपर्यंत 713 गावांनी दारूबंदीच्या समर्थनार्थ ठराव घेऊन ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहेत. वाशिम जिल्ह्यातील 149 गावांची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये झाली आहे. या प्रकल्पातून जिल्ह्यात आतापर्यंत 4,94,00,00,000 रुपये अनुदानाचं वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये फळबाग लागवड, पाईप, तुषार आणि ठिबक सिंचन संच, बीजोत्पादन इत्यादी बाबींचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ईद-ए-मिलादुन्नबी आज सर्वत्र साधेपणानं साजरी करण्यात येत आहे. देशातील पहिल्या ई-न्याय कौशल केंद्राचं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिली गेलेली प्राप्ती करातील सवलत आता राज्य सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार. केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे उद्या देशभरात सत्याग्रहाचं आयोजन. आणि राज्यातील शाळांमध्ये 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्याचा शालेय शिक्षण विभागाचा आदेश. याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.